हातकणंगले तालुक्यातील हुपरीचे चांदी उद्योजक आणि माजी उपनगराध्यक्ष भरतराव अण्णासाहेब लठ्ठे यांच्या घरावर आज सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ईडीच्या 6 जणांच्या पथकानं धाड टाकली। ईडीच्या पथकानं सलग 12 तास भरतराव लठ्ठे यांचा मुलगा, पत्नी, सून यांच्यासह कर्मचाऱ्यांची कसून चौकशी केली। सायंकाळी 7 वाजता पथक लठ्ठे यांच्या घरातून बाहेर पडलं असून 24 जूनला भरतराव लठ्ठे यांना चौकशीसाठी मुंबईच्या ईडी कार्यालयात हजर राहण्याचं समन्स बजावलंय। हुपरी शहरात पहिल्यांदाच ईडीची धाड पडल्यानं खळबळ उडाली आहे। हुपरीतल्या महावीर नगरात माजी उपनगराध्यक्ष भरतराव लठ्ठे हे आपल्या पत्नी, मुलगा, सुनेसह राहतात। ते हुपरी नगरपालिकेत भाजपचे नगरसेवक आणि उपनगराध्यक्ष तसंच पक्षप्रतोद म्हणून कार्यरत होते। त्यांचे परवानाधारक सावकारी, निधी बँक, शेतीसह परदेशात देखील व्यवसाय आहेत। आज सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ईडीच्या पथकानं त्यांच्या घरावर धाड टाकली। पथकानं सलग 12 तास घराची झडती घेतली आणि कागदपत्रांची तपासणी करून कुटुंबातील सदस्यांकडून व्यवसायाबाबत माहिती घेतली। सायंकाळी हे पथक बाहेर पडलं। दरम्यान आजच्या कारवाईत आक्षेपार्ह असं काही सापडलं नसून वडील भरतराव लठ्ठे यांच्या परदेशातील भागीदारांवर ईडीची कारवाई झाली आहे। त्याच्या चौकशीसाठी ही धाड टाकल्याचं मुलगा राकेश लठ्ठे यांनी सांगितलं। तसंच वडील भरतराव लठ्ठे यांना 24 जूनला मुंबई ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचं समन्स बजावल्याचंही त्यांनी सांगितलं।